हॅलो गाईज, वेलकम टू द प्रो कोड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्डप्रेस डाउनलोड अँड इन्स्टॉलेशन. तर बेसिकली वर्डप्रेस काय आहे? वर्डप्रेस हा एक डॅशबोर्ड आहे जो आपल्याला PHP मध्ये डेव्हलप झाला. तो आपल्याला फॅसिलिटी देतो की वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी एक एन्व्हायरमेंट बनवून ठेवतो. तर सर्च करूया आपण वर्डप्रेस सर्च करूया. आपल्याला WordPress.com नाही, WordPress ORG पाहिजे. का ORG पाहिजे? कारण की WordPress.com हा एक क्रिएट ब्लॉग बनवून देतो आणि वर्डप्रेस ORG मध्ये आपला हा ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये आपल्याला ORG म्हणजे आपल्या फाईल भेटेल किंवा डाउनलोड फाईल भेटेल. ह्याच्यावरती इथं आल्याच्यानंतर तुम्हाला गेट वर्डप्रेसवरती क्लिक करायचं आहे. वर्डप्रेस क्लिक केल्यानंतर खालती डाउनलोड वर्डप्रेस 5.5.3 क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक डाउनलोडसाठी येईल. आपल्या फाईलचं ऑप्शन देईल किंवा ऑटोमॅटिक तुमचं काही ठिकाणी ऑटोमॅटिक होतं. माझी इथं डायरेक्ट दाखवत आहे. मी तर हा डाउनलोडसाठी डाउनलोड प्रोसेस सुरू आहे. डाउनलोड झालेलं आहे. हाय गाईज, तर आपण आता वर्डप्रेस इन्स्टॉलेशनची प्रोसेस करणार आहोत. तर वर्डप्रेस इन्स्टॉलेशनसाठी आपले प्री रिक्वेस्ट काय आहे? त्यांनी प्री रिक्वेस्ट टाकलेली आहे. तर मी आपल्या फोल्डरनुसार आपलं प्री रिक्वेस्ट आहे की झॅम्प सर्व्हर इन्स्टॉलेशन इन युअर PC. आपल्याला झॅम्प सर्व्हर इन्स्टॉलेशन PC मध्ये आपलं असलं पाहिजे. त्यासाठी मी पहिलं तुम्हाला ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला रेकमेंडेड करतो. कारण की आय बटनमध्ये एक टाकलं, आय बटनवरती लिंक भेटेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. तिथे जाऊन तुम्ही झॅम्प सर्व्हर कसं इन्स्टॉलेशन करायचं ते पाहू शकता. त्यानंतर त्यांनी सांगितले ओपन झॅम्प सर्व्हर कंट्रोल पॅनल. त्यांनी सांगितलं झॅम्प सर्व्हर कंट्रोल पॅनल. त्यासाठी आपल्याला इथं जायचं, कंट्रोल पॅनल. ओपन झालेलं आहे. त्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे? स्टार्ट अपाचे आणि MySQL. स्टार्ट अपाचे आणि MySQL. नेक्स्ट प्रोसेस काय आहे? नेक्स्ट प्रोसेस आहे क्रिएट अ डेटाबेस. फॉर दॅट क्लिक ॲडमिन इन फ्रंट ऑफ MySQL झॅम्प सर्व्हर कंट्रोल पॅनल. त्यासाठी MySQLच्या समोर ॲडमिन पॅनल कंट्रोल ओपनवरती क्लिक करूया. एक URL मध्ये आपल्याला ओपन झालेलं आहे. त्यासाठी आपण एक डेटाबेस बनवूया. डेटाबेसवरती क्लिक करूया. याचं नाव लिहूया वर्डप्रेस लर्न. क्रिएट. आपलं वर्डप्रेस लर्न नावाचा डेटाबेस क्रिएट झालेला आहे. तर नेक्स्ट आहे की आपल्याला आपण फाईल डाउनलोड केली आहे वर्डप्रेसची ती कॉपी करायची आहे. तर फाईल डाउनलोड कुठे केली आपण? ही वर्डप्रेस डाउनलोड्समध्ये जाऊया. डाउनलोड्समध्ये आपली फाईल शो इन फोल्डर ही कॉपी करून घेऊया. कॉपी केली बेसिकली. नेक्स्ट स्टेप काय आहे? नेक्स्ट स्टेप आहे की आपल्याला गो देन ओपन फाईल एक्सप्लोरर. गो टू C ड्राईव्ह व्हेअर यू हॅव इन्स्टॉल झॅम्प सर्व्हर. आपल्याला झॅम्प सर्व्हर C ड्राईव्हमध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे. तर आपण फाईल एक्सप्लोर ओपन करतो. विंडोज झॅम्प सांगितल्यानुसार झॅम्पमध्ये गेल्याच्यानंतर HTTP डॉक्स. इथे काय करायचं आहे? क्रिएट अ फोल्डर यू वॉन्ट टू इन्स्टॉल वेअर यू वॉन्ट टू इन्स्टॉल वर्डप्रेस. त्यासाठी आपल्याला एक फोल्डर बनवायला लागेल. वर्डप्रेस लर्न ओपन केला. त्यामध्ये पेस्ट करूया. पेस्ट केल्याच्यानंतर सांगितलं पेस्ट नंतर त्याला आपल्याला काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर करूया. आपल्या ह्या वर्डप्रेस लर्न फोल्डरमध्ये पेस्ट करायचं आहे. आपल्याला हे झिप फाईल डिलीट करूया. ह्यातला कंटेंट कट करूया, बाहेर पेस्ट करूया आणि हा डिलीट करूया.
ओके, हा डिलीट झाला. नेक्स्ट स्टेप काय आहे, नाव ओपन झॅम्प सर्व्हर कंट्रोल पॅनल अँड क्लिक ॲडमिन इन फ्रंट ऑफ अपाचे. मगाशी आपण केलं होतं की मायस्क्यूएल समोरचा, आता अपाचे समोरचा अपाचे. ओके, हे ओपन केलं, ह्याच्या समोरचा ॲडमिन क्लिक ओपन केला. ओके, हे ओपन झालं. त्यानंतर गुगलवरती आपण रिडायरेक्ट झालो. त्यानंतर क्लिक ऑन URL रिमूव्ह डॅशबोर्ड फ्रॉम URL. ओके, कुठे गेलं, डॅशबोर्डमधला डॅशबोर्ड रिमूव्ह करायचा आहे. त्या जागी काय करायचं आता, ओके, अँड राईट युअर फोल्डर नेम. आपल्या फोल्डरचं नाव काय होतं, इथं गेलो, फोल्डरचं नाव होतं, कॉपी करा फोल्डरचं नाव किंवा राईट क्लिक रिनेम, कॉपी, कंट्रोल-C, कॉपी झालं तुमचं नाव. इथे जाऊन पेस्ट करा. पेस्ट केल्याच्या नंतर पेस्टच करायचं ना, हो, नंतर आणि पेस्ट करायला एंटर करायचं. नॉर्मल आपल्याला एंटर केलं. थोडा टाइम घेईल पण ते फोल्डर रन होईल. का नाही रन झालं तर आपण ही स्लॅश मारून बघूया. हां, स्लॅश मारल्याच्यानंतर आपल्याला रन होते. आपण तिथं तुम्हाला लिंक देते. नंतरची प्रोसेस काय आहे तर आहे, देन वी विल सी प्रोग्राम नाही, वर्डप्रेस सेटअप कॉन्फिगरेशन. ओके, देन सिलेक्ट लँग्वेज अँड प्रेस कंटिन्यू. लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज युनायटेड स्टेटवालीच लँग्वेज ठेवूया आणि कंटिन्यू करूया, इंग्लिश ठेवूया, कंटिन्यू करूया. नंतर त्यांनी अजून काय सांगितलं आपण काय ना, देन प्रेस लेट्स गो. इथं सांगले डेटाबेस नेम. ओके, देन लेट्स गो. ओके, नेक्स्ट पुढची. नाव यू विल सी सम फॉर्म. ओके, फॉर्म आपल्याला भेटलं आहे, where you can enter database name, username and password. Let's find a database name where you are already created in step number 4. Step number ओके, स्टेप नंबर 4 मध्ये आपण इथे केलेलं आहे की आपल्याला ओपन, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, XML वरती सर्व्हर कंट्रोल पॅनलवरती क्लिक करायचं, ॲडमिन, त्या सेम प्रोसेसवरती जायचं आहे. इथं ॲडमिनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही हो की इथं ऑलरेडी तुमचं ऑलरेडी होतं किंवा हे आहे नवीन होतं, ते नवीनच बघूया आपण काय आहे. वर्डप्रेस लर्न आपला नावाचा डेटाबेसचं नाव आहे. तर इथं येऊया, आपलं वर्डप्रेस लर्न नावाचं केलेलं आहे. तर नंतर आपल्याला काय करायचं, नेक्स्ट स्टेप काय आहे, युजर नेम. लेट्स फाइंड युजर नेम, सेम ॲज स्टेप 18 ह्याच्यासारखं जायचं आहे. फक्त कंट्रोल पॅनलच्या जागी काय करायचं आहे, अपाचेच्या सर्व्हरचा समोरचा ॲडमिन पॅनल कन्फिग पॅनलवरती क्लिक करायचं. म्हणजे ते जायचं, कन्फिग पॅनलवरती क्लिक केला, अपाचे PHP मायडमिन याच्यावरती क्लिक केलं. ओके, युजर हाच आहे युजर नेम. आपला युजर नेम काय, रूट आहे, रूट. इथे येणार रूट येणार, सॉरी रूट. नंतर आपलं पासवर्ड पाहूया. तर काय आपल्याला त्यांनी पासवर्डसाठी काय स्टेप सांगितले बघूया. तर पासवर्डसाठी पण सेम ॲज 18, तर ओपन कन्फिगरेशन. नंतर त्याच फाईलमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की बेसिकली युजर नेम इज अ रूट अँड कॉपी दॅट नेम युजर नेम अँड पासवर्ड सेम 20 ॲज अ सेम फाईलमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. पासवर्ड इथं ब्लँक, आपण बघूया पासवर्ड. ओके, पासवर्ड आपला इथं ब्लँक आहे. तुमच्या इथं काय असेल तर किंवा तुम्ही इथं एंटर करून तो सेट करू शकता. आपला एमटी आहे तर आपल्याला ब्लँक सोडायचं आहे, ब्लँक. बाकीचे काही चेंजेस नाही करायचे का पाहूया. सेम ऑल इनपुट्स फील्ड विल बी सेट ॲज इट इज, देन सबमिट, देन क्लिक अँड रन इन्स्टॉल. ओके, या क्लोज करून घेऊया फाईल्स. ही फाईल क्लोज केली मी. ओके, सबमिट करूया.
रन इन्स्टॉल. ओके, आपले इन्स्टॉलेशन झाले. नंतर साईट टायटल. इथं साईट टायटल काय, इथं काय सांगितलेलं आहे, तर एंटर युअर साईट टायटल. आता मी इथे द प्रो कोड नावाचं साईट टायटल टाकतो आहे. तुमच्या मर्जीचं तुम्ही काय टाकू शकता, दी प्रो कोड, सॉरी प्रो कोड नावाचा झाला. नंतर एक टाकायचं इथं आपल्याला युजर नेम इथं ॲडमिन टाकतो आम्ही. तुमच्या मर्जीचं सिम्पल तुमच्या लक्षात राहील असं ॲडमिन. नंतर पासवर्डमध्ये मी कॅपिटल ॲडमिन टाकतोय. स्टेप्स लिहिलेले आहेत. पासवर्डमध्ये ए कॅपिटल आहे, ॲडमिनमध्ये ए स्मॉल आहे. इट्स ओके टू एंटर वीक पासवर्ड बिकॉज वी आर युजिंग इन लोकल पीसी और टू रन वर्डप्रेस. आपण लोकल पीसीवरती यूज करतो, जास्त प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. इफ यू हॅव अ वीक देन क्लिक ऑन कन्फर्म यूज टू वीक पासवर्ड. तर आपल्याला ओके इथं कन्फर्मेशन द्यायची आहे. हां, जर आपण नॉर्मली ॲक्च्युली होस्टिंग करत असेल तेव्हा आपल्याला वीक पासवर्ड ठेवून चालणार नाही. असं ॲडमिन आणि ॲडमिन टाकून आपल्या हाय म्हणजे नॉर्मल स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावा लागेल आपल्याला इथे. नंतर आपल्याला टाकायचं आहे, पुढची स्टेप काय आहे, एंटर युअर ईमेल ॲड्रेस अँड क्लिक्स सर्च इंजिन विजिबिलिटी देन इन्स्टॉल वर्डप्रेस. इथं आपलं ईमेल आय डी टाकायचा, इथं क्लिक करायचं आणि इन्स्टॉल वर्डप्रेसवरती क्लिक करायचं आहे. वर्डप्रेस इन्स्टॉल होईल. झालेला आहे आपला वर्डप्रेस सक्सेसफुली. इथे पुढे त्यांची स्टेप काय सांगितलं ते पाहूया. आफ्टर सक्सेसफुल इन्स्टॉलेशन क्लिक ऑन लॉग इन. लॉग इनवरती क्लिक करूया. ॲडमिन आपला युजर नेम आहे, त्या सांगितलेलं आपल्याला एंटर युअर युजर नेम. इन माय केस इज ॲडमिन. ओके, माझ्या केसेसमध्ये ॲडमिन आहे. पासवर्ड ॲडमिन आहे, ए कॅपिटल आहे असं आहे. इथं ॲडमिन आहे. इथं पासवर्ड काय आहे, स्मॉलमध्ये कॅपिटल ए ॲडमिन. रिमाइंडर मी करतो, मला नंतर लक्षात ठेवायची गरज नाही आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपण बेसिकली आपलं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. तुम्ही इथं येऊन इथे विजिट माय साईटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपली वेबसाईट रेडी आहे. नंतर ह्याच्यानंतर आपण पाहूया की ह्यांना कस्टमाइज कसं करायचं, हेडर कसं बनवायचं, फुटर कसं बनवायचं, वेगवेगळे पेजेस कसे बनवायचे, ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. आपण आता बेसिकली आपण पाहिलं वर्डप्रेसमध्ये वेबसाईट कसं बनवायचं, म्हणजे वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं, डाउनलोड कसं करायचं. सर